आपल्यासोबत खरं तर ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारी जी जोडल्या गेल्या आहेत। सुषमाजी, ही जी भेट बघितली जाते खरं तर ठाकरेंसोबत युती होणार म्हणून चर्चा रंगत होत्या आणि अचानकच आता फडणवीसांची भेट होणं भूमिका बदल म्हणून याकडे तुम्ही पाहताय का? नाही, मी असं कुठल्याही अर्थाने या सगळ्या गोष्टींकडे बघत नाहीये। मी याच्या आधीही म्हटलं की जेव्हा आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांची हॉटेल सोफिटेलच्या तिथे भेट होतीये अशा बातम्या जेव्हा आपल्याकडून दाखवल्या जात होत्या तेव्हाही मी असं सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्र्यांना जर कोणी भेटतही असेल तर त्याचे वेगळे अर्थ लावण्याचा किंवा त्यावर गजब करण्याचं काही कारण नाहीये। आणि मुळात कोण का भेटतंय, कशासाठी भेटतंय याचा आपल्याला पुढचा मागचा कसलाही संदर्भ माहीत नसताना आपण अर्धवट माहितीवर व्यक्त होणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे। तर मला वाटतं की ते संदर्भ पहिल्यांदा कळू देत की ते का भेटलेले आहेत, कशासाठी भेटलेले आहेत आणि जरी भेटले तरी त्यावर इतर कोणाचं काही बंधन असण्याचं सुद्धा काही कारण नाही। अर्थातच या भेटीवरती बंधन असण्याचं कारण नाही आपण म्हणतायत, मात्र या भेटीमुळे आता जे युतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि राज ठाकरे यांच्या, तर त्यावरती काही परिणाम होऊ शकतो का? कार्यकर्त्यांमध्ये काही संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं का? नाही, असला काही कुठे परिणाम होत नसतो। मुळात जेव्हा काही नाती सांधली जातात तेव्हा तिथे विश्वास जास्त महत्वाचा असतो आणि विश्वासावर नाती चालतात। इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरून जर आपण तर्कांपर्यंत पोहोचायला लागलो तर मग काम करणं कठीण होऊन जाईल। मला असं वाटतं की आपण वेळ दिला पाहिजे प्रत्येक गोष्टीला। मी जसं मगाशी म्हटलं की नेमकं का भेट आहे, कशासाठीची आहे, काय कारण आहे त्याची संदर्भ तर कळू देत। अर्थातच सुषमाजी, संदर्भ कळाल्यावरती आपण बोलणार। धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे साम टीव्ही सोबत। तर आपण आत्ताच बघितलं की भेट नेमकं कशामुळे हे माहीत नाहीये म्हणून आत्ताच त्यावरती भाष्य करणार नाही असं ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांनी सांगितलंय आणि त्यातही त्यांनी सूचक विधान केलंय की प्रत्येकाला कुणाशी भेटण्याचा स्वतंत्र अधिकार आहे। जर युतीच्या चर्चा होत असल्या तरी या भेटीकडे सध्या तरी सकारात्मक म्हणून ते पाहतायत, मात्र अर्थातच ठाकरे सेनेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होऊ शकते, कारण की राज्यभरातलं जर आणि महत्त्वाचं म्हणजे ठाकरे बंधूंच्या राजकारणाकडे जर बघितलं तर या दोघांच्या एकत्र येण्याकडे जनता म्हणून किंवा मतदार म्हणून नेहमी साशंकतेनं पाहिलं जातं, कारण की या दोघांच्या भूमिका ज्या आहेत त्या खरंच जुळवून घेतल्या जाणार आहेत का इतक्या वर्षांनंतर, 19-20 वर्षांनंतर एकत्र येत आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जरी दिसला असला तरी सुद्धा जोपर्यंत युतीची अधिकृतपणे घोषणा होत नाही तोपर्यंत ही संभ्रम अवस्था जी आहे ती नेहमीच राहणार असं कळत आहे। आणि अशात आता राज ठाकरेंनी फडणवीसांना भेटणं हे संभ्रम अवस्थेमध्ये फोडणी लागण्यासारखंच कार्यकर्त्यांसाठी आपण पाहू शकतो। त्यामुळे ही भेट नेमकं कशासाठी होतीये हे लवकरात लवकर पुढे येणं गरजेचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।